नमस्कार मंडळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका अगदी कमी वेळात लोकप्रिय झालेली आहे. या मालिकेतील सार्थक आणि आनंदीची जोडी देखील प्रेक्षकांची लोकप्रिय जोडी झाली आहे. मात्र अशातच या मालिकेने 6 वर्षाचा लीप घेतला आहे. नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलाय की ज्यात लीप नंतर सार्थकच्या आयुष्यात सुखदा या नवीन पात्राची एंट्री झाली. हे पात्र खुलता कळी खुलेना या मराठी मालिकेतील फेम अभिनेत्री मयुरी देशमुख साकारत आहे. मयुरी देशमुख हिने जवळपास 9 ते 10 वर्षांनंतर सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. एवढ्या दिवस ती कुठे होती, काय करत होती, तर जाणून घेऊ संपूर्ण माहिती. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मयुरी देशमुख ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत तिच्या सुखदा या पात्राला देखील प्रेक्षक वर्गांनी भरभरून प्रेम दिले आहे. मात्र खऱ्या आयुष्यात मयुरी अनेक चढ उतारांचा सामना करत इथपर्यंत पोहोचली आहे. यशाच्या शिखरावर असतानाच तिचे पती आशुतोष भाकरे यांनी नैराश्यतेच्या घरात जाऊन आत्महत्या केली. तेव्हा मयुरी देशमुख अवघी 26 वर्षाची होते. ऐन तारुण्यात तिने तिच्या पतीला गमावलं. हा तिच्यासाठी खूप मोठा धक्का होता की आजही ती त्यातून स्वतःला सावरू शकली नाही. या मोठ्या डोंगराएवढ्या संकटामुळे तिचे आयुष्य पूर्णच बदलून गेले. या मोठ्या दुःखातून तिला तिच्या घरच्या मंडळीने तसेच मित्रपरिवाराने बाहेर काढण्यास मदत केली. पूर्ण दुःख पचवून ती आता पुन्हा खंबीर राहत अभिनय क्षेत्राकडे जवळपास 9 वर्षांनंतर वळली आहे. मयुरी देशमुखला तिच्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलले जाते. त्यावर ती ठामपणे एकच उत्तर देते की आजही माझं माझ्या आशुतोषवरच खूप प्रेम आहे. त्याच्या आठवणीत मी माझं पूर्ण आयुष्य घालवू शकते. तर मंडळी, तुम्हाला अभिनेत्री मयुरी देशमुखचा अभिनय आवडतो का? नक्की कमेंट करून सांगा. आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलद्वारे मयुरी देशमुख यांच्या पतीस पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली.